न्यूज मराठी 24/7 चॅनेलच्या हेल्थ मंत्रा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी मनस्वी स्वागत करते. आपण या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयातील विशेष तज्ज्ञ येथे आमंत्रित करतो आणि त्या विषयातील मार्गदर्शन आपण त्यांच्याकडून घेत असतो. मागील एपिसोडमध्ये आपण पाहिलं की लोकांमध्ये असणाऱ्या दातांमधील केव्हिटीज किंवा दातांचं सौंदर्य कसं राखायचं, त्यांची निगा कशी राखायची हे आपण पाहिलं. तर या एपिसोडमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर मानवाच्या सौंदर्यामध्ये असणारा महत्वाचा घटक हा आहे दात. आणि या दातांमध्ये असणारं काही फॉल्ट असतील किंवा समस्या असतील, तर त्यांचं निवारण मोस्ट ऑफ द टाइम आपण यंगस्टर्समध्ये जास्त प्रमाणात पाहतो. तर आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर आयकॉन अवॉर्ड्सने सन्मानित झालेले, तसेच फेलो ऑफ इंडियन सोसायटी ऑफ ओरल इम्प्लांटोलॉजी, तसेच डिप्लोमॅट ऑफ वर्ल्ड काँग्रेस ऑफ ओरल इम्प्लांटोलॉजीचे डॉक्टर अजम मकानदार सर. नमस्कार सर. नमस्कार मॅम. मी डॉक्टर आझम मकानदार. मी कन्सल्टिंग ओरल इम्प्लांटोलॉजिस्ट आहे. गेली 12 वर्ष माझं क्लिनिक मकानदार डेंटल अँड इम्प्लांट क्लिनिक, स्टेशन रोड, कोल्हापूर इथे आहे. आपण मागच्या वेळी जे मागचा एपिसोड झाला, तर त्यावेळी आपण पाहिलं होतं की ज्येष्ठ नागरिकांमध्ये असणारे दातांची समस्या. हो. आज आपण पाहतोय यंगस्टर्स मध्ये असणाऱ्या दातांची समस्या. हो. तर यंगस्टर्स मध्ये दातांच्या समस्या कोणकोणत्या असतात? ओके. युजली हम्म. काय होतं की यंगस्टर्स जे आहेत, म्हणजे साधारण आपण 35 ते 45चा ग्रुप धरू किंवा 25 वर्ष ते 45 ह्या वयोगटामध्ये काय होतं की एखाद दुसरा दात त्यांचा काढलेला असतो किंवा निघालेला असतो. मोस्ट कॉमनली बघतो मी की कीड लागलेली असते दातामध्ये, कॅव्हिटीज ज्याला आपण म्हणतो, त्याचं प्रमाण जास्त असतं. आणि हे इंडिव्हिज्युअली व्हेरिएबल असतं, म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये ह्याचं प्रमाण वेगवेगळं असतं. पण डेफिनेटली काय झालेलं असतं की एखाद दुसरा दात काढलेला असतो किंवा त्याचं एखाद दुसऱ्या दाताचं रूट कनाल झालेलं असतं किंवा हिरड्या सुजलेल्या असतात आणि त्यातून रक्त येत असतं ब्रश करताना. ही कॉमन कंप्लेन असते ह्या एज ग्रुपमध्ये. आणि हे सोडून त्यांना काही कॉस्मेटिक चेंजेस करायचे असतात, कारण आज आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की माझी स्माइल ही हॉलिवूड स्माइल असायला पाहिजे. तर हॉलिवूड स्माइल प्रत्येकालाच हवी असते. डेफिनेटली इट्स डिझायरेबल थिंग. आणि तर अशा ट्रीटमेंटची त्यांना त्या अनुसार, म्हणजे हे प्रत्येक व्यक्तीनुसार ते वेगवेगळे ट्रीटमेंट्स असतात आणि त्यानुसार ते आपल्याला केल्या पाहिजेत. पण ओव्हरऑल जर तुम्ही एक समराईज असं विचारलं की काय प्रॉब्लेम्स आहेत, तर बेसिकली दातांमधून, हिरड्यांमधून रक्त येणं, दातांमध्ये काही काही ठिकाणी जेवण अडकणं, त्याच्यानंतर चावण्यासाठी म्हणजे एवढं एफिशियंटली चावता न येणं, सेन्सिटिव्हिटी असणं काही काही दातांमध्ये, तर हे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या ह्याच्यात. आणि अजून एक स्पेशली फिमेल्स मध्ये आम्ही ऑब्झर्व केलंय, हे 35 वर्षापेक्षा ज्या जास्त वयोगटातल्या आहेत महिला, 35 ते 55 मध्ये, त्यांना सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवणं, रात्री झोप नीट न लागणं आणि दात म्हणजे जे स्नायू असतात आपल्या जबड्याचे, ते स्नायू दुखणं. पण त्यांना बरेचदा असं वाटत असतं की माझे दात दुखतायत किंवा माझ्या हिरड्या दुखतायत. तर हा सुद्धा कॉमन प्रॉब्लेम आम्ही ऑब्झर्व केलाय. पण तो स्नायूंशी रिलेटेड असतो. रात्री झोपेत ज्या महिला, किंवा हे स्पेशली महिलांमध्ये दिसतं, कारण ह्या वयोगटातल्या किंवा चाइल्ड बेरिंग ज्या फिमेल्स आहेत, म्हणजे लहान मुलं आहेत ज्यांची, त्यांची झोप पूर्ण होत नाही, सबकॉन्शियसली त्या रात्री झोपेत दात असे घट्ट चावून ठेवतात आणि त्याच्यामुळे हे मसल्स जे आहेत ते सोअर होतात. तर हा सुद्धा प्रॉब्लेम असतो आणि तो एक वेगळा ट्रीटमेंटचा आहे आणि त्याची ट्रीटमेंट अगदी सिंपल आहे. फक्त तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय व्हायला पाहिजे. बऱ्याच महिलांना जर तुम्ही बघितलं तर सकाळी उठल्यानंतर खूप थकवा जाणवत असतो. म्हणजे ह्याची अर्थात बाकी त्याला सिस्टमिक रिझन्स पण आहेत, म्हणजे हायपरटेन्शन असू शकतं, म्हणजे ब्लड प्रेशर असू शकतं किंवा डायबिटीस असू शकतो. पण हे सोडून दातांशी रिलेटेड निगडीत काय आहे की दिवसा ज्या महिला किंवा रात्री झोपेत दात असे घट्ट आवळून धरतात, सकाळी उठल्यानंतर त्यांना इथे सगळं दुखत असतं, हा कपाळामध्ये इथे सुद्धा त्यांना पेन जाणवत असते. तर हे स्नायू थोडेसे त्यांचे स्पाझम मध्ये गेलेले असतात, त्याला आम्ही स्पाझम म्हणतो, मसल स्पाझम्स म्हणतो. आणि त्याला वेळीच उपचार जर केले तर हा त्रास परत राहत नाही. अदरवाईज हा त्रास वाढत वाढत जातो वयानुसार. त्यामुळे दात घट्ट चावून धरायची सवय आहे का, हा सुद्धा एक महत्वाचा ऍस्पेक्ट अशा एज ग्रुपमध्ये बघायला लागतो.
हे मसल स्पाझम आणि दातांचं कनेक्शन तुम्ही आम्हाला सांगितलं. मग हे लोक जे असतात, ज्या महिला या साधारणपणे दात वगैरे असं चावून धरतात किंवा घट्ट धरतात, हे असं का? म्हणजे त्यांच्यात इनबिल्ट काही असतं की ते चावून धरणं, की वयानंतर ते बदलत राहतं किंवा नंतर होतं ते, असं काही आहे का? ह्याचं बेसिक महिलांमध्ये ज्यावेळी मी असं म्हणतो की प्रिव्हॅलन्स आहे, त्यावेळी बेसिक कारण काय असतं की त्यांची झोप होत नाही. विशेषतः चाइल्ड बेअरिंग एज जे आहे त्यांची झोप होत नाही. त्यावेळेत सारखं 2-2 तासाला 3-3 तासाला त्या रात्री उठत असतात. शिवाय आता काय आहे की आपल्या इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये जर आपण बघितलं तर महिलांची जबाबदारी खूप मोठी असते. त्यांना बऱ्याच गोष्टी हँडल कराव्या लागतात. बरोबर. त्या घरातल्या पण बघत असतात, बाहेरच्या पण त्या बऱ्याच गोष्टी मॅनेज करत असतात. त्यामुळे त्यांना रात्री किती वेळ झाला तरी सकाळी लवकर हे उठायचंच असतं. तर त्या सबकॉन्शियसली काय होतं, ह्या गोष्टीमुळे त्या रात्री झोपेत त्या स्ट्रेसमुळे असेल किंवा त्याला बिहेव्हिअरल रिझन्स आहेत, तर त्याच्यामुळे माणूस दात घट्ट चावून ठेवायला त्या सुरू करतात. आणि त्यामुळे काय होतं की हे मसल्स जे आहेत ते कंटिन्युअसली स्ट्रेस्ड सिच्युएशन मध्ये राहतात. आपले मसल्स हे रात्री रिलॅक्स व्हायला पाहिजे. जसे बॉडीचे सगळे मसल्स हे रिलॅक्स होतात बऱ्यापैकी, त्याचे मुवमेंट्स नाही होत. पण तोंडामध्ये काय आहे की आपलं सलायवेशन सुरू असतं, तोंडात थुंकी येत असते, लाळ सतत सुरू असते. तर ती गिळण्यासाठी, सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा हे मसल्स ऍक्टिव्हेटेड राहणं गरजेचं असतं. त्यामुळे ब्रेन आपलं पूर्ण ते शटडाऊन नाही करत. आणि त्याच्यामुळे काय होतं त्याच ह्याच्यात की टाईट क्लेंच केलं, त्याला फ्रिक्वेंट क्लेंचिंग किंवा नाईट ग्राइंडिंग असं सुद्धा आम्ही म्हणतो. तर त्यामध्ये काय होतं की हे मसल्स मग कंटिन्युअसली आखडून राहतात. ते एका आकुंचन पावलेल्या स्टेटमध्ये राहतात, ज्याच्यामुळे त्यांना ऍडिक्वेट, कारण मसल्सचं जे हिलिंग आहे, मसल्स हे रात्री होतं जास्त. जेवढी तुम्हाला रेस्ट मिळेल तेवढे तुमचे मसल्स छान रिपेअर होतात, हील होतात. पण ही गोष्ट त्यांच्यामध्ये होत नसल्यामुळे काय होतं की मसल्स स्पाझम मध्ये जातात आणि सकाळी उठल्यानंतर त्यांना थकवा वाटणं, कारण ह्याला एनर्जी लागते ना. दात जर घट्ट चावून धरून ठेवतोय तर त्याला एनर्जी कन्झ्युम व्हायला लागली, त्याच्यामुळे असं वाटणं साहजिक आहे की सकाळी उठल्यानंतर हे दुखतं. पण बरेचदा काय होतं की त्यांना असं वाटतं माझी अक्कलदाडच दुखायला लागली आहे, माझे दातच दुखायला लागलेत किंवा ते फार सेन्सिटिव्ह झालेत किंवा हिरड्या दुखतात. पण ऍक्च्युअली हा प्रॉब्लेम मसलचा असतो, हे मसल स्पाझम मुळे होत असतं. म्हणजे महिलांना इतकं टेन्शन असतं किंवा कोणत्याही पद्धतीचा स्ट्रेस असतो, त्याच्यामुळे ते इवन त्यांची झोप झालेली नसते, त्या अनेक रिझन्स मुळे असेल. पण त्यामुळे हे इतकं वेगवेगळ्या पद्धतीचंही होऊ शकतं, कळलं मला खरं तर. आणि दातांशी रिलेटेड इतक्या, आणि हे दातांशी रिलेटेड असू शकतं याचा विचार सामान्यपणे होत नाही. अगदी. आणि दुर्दैवाने ते माहित नसतं, त्याच्याबद्दल एवढा अवेअरनेस नाहीये. बरेचदा माझा अनुभव असा आहे की पेशंट ज्यावेळी येतात आणि त्या महिलांना मी सांगतो की तुमचा प्रॉब्लेम अक्कलदाढीचा नाहीये किंवा तुम्हाला कुठल्याही सर्जरीची गरज नाहीये किंवा तुम्हाला हिरडीचा पण प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला दातांचा प्रॉब्लेम आहे, हा मसल्सचा प्रॉब्लेम आहे. आणि हा सिम्पल, तुम्ही हीट ऍप्लिकेशन थेरपी म्हणतात त्याला, गरम पाण्यामध्ये नॅपकिन बुडवून तो दिवसातून 2 ते 3 वेळेला अप्लाय केला ह्या स्नायूंवरती, तरी सुद्धा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. अगदी पुढच्या स्टेजला आपल्याला नाईट गार्ड म्हणून एक असतं, ते द्यावं लागतं. पण ते त्यांना पटत नाही सुरुवातीला. त्यामुळे माझ्या अक्कलदाढीमुळे मला दुखायला लागलं, मला लोकांनी सांगितलेलं आहे. तर बरेचदा असे प्रॉब्लेम सुद्धा आम्ही फेस करतो. पण ह्याला एक डायग्नोस्टिक क्रायटेरियाज आहेत, त्याला रिसर्च डायग्नोस्टिक क्रायटेरियाज इन TMD असं म्हणतात. तर हे डायग्नोस्टिक क्रायटेरिया जर फुलफिल होत असतील तर डेफिनेटली अशा महिलांना त्या पद्धतीने ट्रीट केलं पाहिजे. आणि सोल्युशन फार सिम्पल आहे, म्हणजे हे तुम्ही घरच्या घरी करू शकता. फक्त डायग्नोसिस करण्यासाठी माझ्यापर्यंत येण्याची गरज आहे, ट्रीटमेंटसाठी फार तुम्हाला त्याच्यात काही वेगळं नाहीये. आणि हे जर लवकर ट्रीटमेंट सुरू केली आपण तर त्याचे जे दुष्परिणाम आहेत पुढे होणारे ते होत नाही. म्हणजे स्ट्रेस सुद्धा मसल्सना किती प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं, दातांमध्ये सुद्धा किती प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं, हे तर कळलंच. हे झालं स्त्रियांमध्ये. मग हे त्याच पिरियड्स मधल्या स्त्रिया किंवा अजून काही स्त्रियांमध्ये असे प्रॉब्लेम्स येतात का, किंवा ह्या समस्या पुरुषांमध्ये सुद्धा असतात का? हो, डेफिनेटली असू शकतात. बरेचदा काय होतं की असे पुरुष ज्यांचं कम्प्युटरवर सतत काम आहे, असे पुरुष की ज्यांचं बॉडी वेट उचलायचं काम आहे, म्हणजे जे सतत जिम मध्ये जातात किंवा ज्यांचं दिवसभर वजन उचलण्यासारखं किंवा ताकदीचं काम आहे, तर अशा लोकांमध्ये काय होतं, त्यांना दिवसात दात घट्ट चावून धरायची सवय असते. किंवा अगदी नाजूक काम करणारे कारागीर असू देत
किंवा आमचं काम डेंटिस्ट्रीमध्ये नाजूक असतं, तर आम्हाला सवय होते की दात आपण असं क्लेंच करून धरतो, त्याला फ्रिक्वेंट क्लेंचिंग असं म्हणतात. तर त्याच्यामुळे काय होतं, दिवसा आपण हे करत असतो, रात्री सबकॉन्शियसली हे दात एकमेकांमध्ये क्लेंच केले जातात, असे धरून ठेवले जातात Automatically. ऑटोमॅटिकली. आणि ओके. त्याच्यामुळे सुद्धा त्यांना सुद्धा हे मसल प्रॉब्लेम्स येतात. हा. दुसरं अजून आहे की आपल्या एरियामध्ये, म्हणजे आपल्या ज्या जॉग्राफिकल हा. लोकेशन मध्ये, महाराष्ट्र बघितलं आपण किंवा हम्म. गुजरात, ओके. तर ह्यामध्ये एक गोष्ट येते की इथं लोकांना सुपारी खाण्याची, सवय असते. गुटखा खाण्याची ही सवय असते, किंवा च्युइंगम सुद्धा फॉर दॅट मॅटर. बरोबर. ते च्युइंगम सुद्धा चघळण्याची जी सवय आहे ना सतत दिवसभर, त्याच्यामुळे काय होतं, रात्री सुद्धा झोपेत माणूस ते चर्वण करत राहतो. असं 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 त्याला ब्रक्सिझम म्हणतो आपण, नाईट मध्ये जे आपण दात चावले जातात. तर त्याच्यामुळे काय होतं, ह्या मसल्सना ज्या स्नायू आहेत ह्यांना रेस्ट काहीच नाही. अगदी. ह्या मसल्सना रेस्ट नसल्यामुळे काय होतं, मग ते स्पाझम मध्ये जातात ओके. आणि दॅट क्रिएट्स अ प्रॉब्लेम. मग त्याच्यामुळे मग त्यांना सतत तो थकवा जाणवणं किंवा दातांमध्ये सेन्सिटिव्हिटी येणं, दातांचे टवके उडणं, हे असे कॉमन प्रॉब्लेम्स ह्या एज ग्रुपमध्ये याच्यामुळे. बघतात. त्यामुळे ओके. अशा लोकांना मग आम्ही नाईट गार्ड म्हणून एक अप्लायन्स असतं, जे एक सिंपल हा. सिलिकॉनची प्लेट असते, ती आम्ही ओके. सजेस्ट करतो. दिवसा जर त्यांना बोलायचं काही काम नसेल तर त्यावेळी ते घालू शकतात, आणि रात्री कंपल्सरी ते घालू शकतात. म्हणजे काय आहे हे नेमकं? ही एक सिलिकॉनची प्लेट असते, तुमचे कस्टमाइज असते, प्रत्येक ओके. व्यक्तीचं मेजरमेंट घेऊन ती बनवली जाते. हम्म. आणि इट्स लाईक अ सँडविच, ते आपण कुशन टाकतोय दातांच्या दोन जबड्यांच्या मध्ये, मध्ये. त्यामुळे दात कंटिन्युअसली ग्राइंड होत नाहीत, आणि त्याचे ओके. कॉन्टॅक्ट पॉइंट असे दिलेले असतात की ज्याच्यामुळे तुमचे मसल्स शिथिल व्हावे, ओके. स्नायूंना रिलॅक्सेशन मिळावं, म्हणजे मागचे स्नायू हे लोड होऊ नये, तसं त्याच्या मागे कन्सेप्ट आहे. तर ते जर आपण फॉलो केलं, म्हणजे ती ट्रीटमेंट जर आपण फॉलो केली, तर बरेचदा वेगळं काही करावं लागत नाही. आणि ह्या सगळे हे सिम्पल सोल्युशन्स आहेत, पण हे सोल्युशन्स, ह्या प्रॉब्लेम्स बद्दल पहिल्यांदा अवेअरनेस होणं गरजेचं आहे सोसायटीमध्ये. अगदी. कारण लोकांना हे माहित नाही आहे की मला दातांशी रिलेटेड इतके मसल प्रॉब्लेम असू शकतात. अगदी. म्हणजे मलाही माहिती नव्हतं की हे माणसांमध्ये इव्हन च्युइंगम सुद्धा चावल्याने, Yes, सतत चावल्याने सतत त्या माणसाला ते एक हॅबिट बनून हो जातं. हो आणि मग त्यानंतर मसल्स प्रॉब्लेम येतात, त्याला मसल स्पाझम असं हो म्हणतात. हो आणि हो हे दातां रिलेटेड येऊ शकतं, हे असं माहित नाही. अवेअर होणं खूप गरजेचं हो, होतं. आणि त्यामुळे स्पेशली मी म्हणजे तुमच्या माध्यमाद्वारे सांगू शकतो, सांगू इच्छितो आणि समाजाला, की आपल्या ह्या सगळ्याच लोकांना, म्हणजे हा जो एक अवेअरनेस अटेम्प्ट आहे जो आपण क्रिएट करतोय तुमच्या माध्यमातून, की पहिल्यांदा जर तुम्हाला तुमचं सकाळी सतत उठल्यावर डोकं दुखत असेल किंवा हे असेल, तर जरुरी नाहीये की तो प्रॉब्लेम तुमच्या डोक्याच्या संदर्भात रिलेटेड आहे. हा सुद्धा असू शकतो, हे मसल स्पाझम सुद्धा असू शकतात, ज्याच्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तुम्ही तुमच्या डेंटिस्टना भेटा, ते तुमचे हे करतील, किंवा आमच्याकडे या. यू आर मोस्ट वेलकम टू कम अँड कन्सल्ट अस. कधीही येऊ शकतात. आणि त्याने काय होईल की डायग्नोसिस झाला तर त्याची ट्रीटमेंट एकदम सोपी आहे. पण अदरवाईज मी माझ्या करिअरमध्ये असे महिला बघितलेत, असे पेशंट्स बघितलेले आहेत, जे डोकं दुखते म्हणून अगदी न्यूरोफिजिशियन पासून सगळ्या ट्रीटमेंट्स त्यांच्या झालेल्या आहेत, अरे बापरे. आणि शेवटी ते दुसऱ्या कारणासाठी, डेंटल रिलेटेड दुसऱ्या कारणासाठी, ह्या कारणासाठी नव्हे, दुसऱ्या कारणासाठी त्या आल्या होत्या. आणि मी त्यांना सहज एक्झामिन केल्यानंतर त्यांना मी विचारलं की तुम्हाला हे त्रास आहेत का? तर त्या म्हणाल्या की हो, मला हे त्रास आहेत. आणि मग ह्याचं सोल्युशन एकदम सिम्पल आहे, ते दिल्यानंतर शी इज व्हेरी हॅपी नाव. तर असंही होतं. माझ्याकडे बेंगलोरचे IT इंजिनियर आले होते, ज्यांना हा प्रॉब्लेम सतत होत होता, आणि मी त्यांना 2 वर्षापूर्वी हे नाईट गार्ड करून दिलंय, आणि ते वर्षाला एकदा इथे येतात, फॉलोअप साठी येतात, आणि ही इज क्वाईट फाईन. म्हणजे त्यांनी मला स्वतःहून सांगितलं की मला एवढ्या एका छोटी गोष्टीमुळे इतका रिलीफ मिळाला की मी एकदम आरामात झोपू शकतो, मला हा प्रॉब्लेम परत कधीही झालेला नाही तुम्ही दिल्यानंतर. पण मी हे नेहमी वापरतो, म्हणजे मला ती सवय झाली आहे आणि मी वापरतो, मला वापरलं काहीच प्रॉब्लेम नाही, कम्फर्टेबल आहे. सो इट्स अ व्हेरी चीपर सोल्युशन, व्हेरी सिम्पल सोल्युशन. ओनली प्रॉब्लेम इज इट हॅज टू बी डायग्नोस्ड इन अ करेक्ट मॅनर. त्याला जो डायग्नोस्टिक क्रायटेरिया आहे तुमचा तो फुलफिल झाला पाहिजे, आणि तसं ट्रेनिंग असणं आवश्यक आहे डेंटिस्टना. तर मी या सर्वांना सांगू इच्छिते की जर तुम्हाला असे मसल स्पाझम रिलेटेड काही इश्यूज असतील, आणि तुम्ही सतत काही ना काहीतरी चावत असाल, च्युइंगम चघळत असाल, किंवा अशा पद्धतीचे काही हॅबिट्स तुम्हाला लागले असतील, आणि तुम्ही झोपेत सुद्धा या पद्धतीचे हॅबिट्स तुम्हाला ऑटोमॅटिकली होऊन जातात, आणि त्यामुळे हा मसल स्पाझम तुम्हाला होऊ शकतो. जर तुम्हाला अशा रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील
तर तुम्ही एकदा नक्की मकानदार सरांना नक्की भेट द्या आणि तुम्ही ट्रीटमेंट चालू करा, किंवा तुम्ही एकदा दाखवलं तरी बस आहे की हा प्रॉब्लेम मला होतोय. ते तुम्हाला त्याचं सोल्युशन नक्की सांगतील. बरं, हा झाला मसल स्पाझम रिलेटेड गोष्टी. पण आता तरुण मुलांमध्ये, मुलींमध्ये एक अशी गोष्ट असते की आपली स्माईल अशी छान दिसलीच पाहिजे. मग ह्याच्यासाठी सगळे दात व्यवस्थित असणं, स्वच्छ असणं, पांढरे दिसणं हे अत्यंत गरजेचं असतं. मग त्या मुलांना, मुलींना तुम्ही काय सांगू इच्छिता? पहिली गोष्ट म्हणजे काय, आमच्याकडे ज्यावेळी पेशंट्स येतात त्यावेळी आम्ही त्यांचं एक 3 फेजेस मध्ये त्यांना आम्ही डिवाइड करतो. ओके. तर पहिली जी फेज असते ती जी काही डायग्नोस्टिक फेज झाल्यानंतर, म्हणजे डायग्नोस्टिक झाल्यानंतर जे तुमचं इमर्जन्सी काही करणं गरजेचं आहे का. इमर्जन्सी इन द सेन्स काय, की काही दात हे किडलेले असतात खूप, आणि ते वाचवणं आपल्याला गरजेचं असतं. जसं मी पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलं की दात वाचवणं, नॅचरल दाताची जी बरोबरी आहे ती काहीही करू शकत नाही, त्यामुळे ते वाचवण्यावर आमचा भर असतो. मग आम्ही त्यांना त्याच वेळी सांगतो की आता इथून पुढे, आतापर्यंत जे डॅमेज झालंय ते ठीक आहे, पण इथून पुढे ते डॅमेज होऊ नये ह्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. तुम्ही ब्रशिंग हॅबिट्स मध्ये, म्हणजे प्रत्येकाला माझ्या डे 1 पासून, माझं आता 12वं वर्ष आहे प्रॅक्टिसचं, डे 1 ला जो पहिला पेशंट माझ्याकडे आलाय त्यांना सुद्धा मी ब्रशिंगसाठी काउन्सिलिंग केलं होतं, आणि आता सुद्धा ते आम्ही करतो. ते मी करेन किंवा माझा स्टाफ करेन, पण आम्ही त्यांना सांगतो की दातांची काळजी कशी घेतली पाहिजे. दिवसातून 2 वेळेला ब्रश करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर काही पण आपण खाल्लं की चूळ भरणं हे आवश्यक आहे. ह्या अनडिनायबल फॅक्ट्स हे आपल्याला करायलाच पाहिजे. मॅन्डेटरी थिंग्स टू डू, ह्याला एस्केप नाही. अगदी. त्याच्यानंतर तुम्ही जी टूथपेस्ट वापरता ती फ्लोरायडेड असणं गरजेचं आहे. म्हणजे आणि हे असून सुद्धा 6 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा फ्लोराईड ऍप्लिकेशन, जर तुमच्या तोंडात जास्त कीड असेल तर त्या करून घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बरेचदा असेल लोक, म्हणजे मी हे माझ्या अनुभवातून सांगतोय की पेशंट्स हे समोरच्या दातांसाठी फार कन्सर्न असतात आणि मागच्या दातांसाठी त्यांचं काही एवढं लक्ष नसतं त्याच्यावरती. पण समोरचे दात रिस्टोर करताना किंवा ते बनवताना मागचे दात सुद्धा हेल्दी असणं गरजेचं आहे, कारण जे लोड बेअरिंग दात आहेत तुमच्या तोंडामध्ये ते सगळे मागचे आहेत. बरोबर. जर तुम्हाला मागं दाढा नसेल तर हा सगळा लोड हा पुढच्या दातावर ट्रान्समिट होईल. त्यामुळे तुम्ही फक्त पुढच्या दातांची ट्रीटमेंट करून घेतली आणि मागचे दात तुमचे साऊंड नाही आहेत. जर ते साऊंड आहेत, चांगले, तर काहीच करायची गरज नाही. बरोबर. पण ते चांगले नाही आहेत आणि तुम्हाला फक्त दिसण्यासाठी म्हणून समोरचे करून घ्यायचे आहेत, तर जी ट्रीटमेंट केलेली असते ती 2.5-3 वर्षात, 4 वर्षात ती फेल होते. बरोबर. मग परत तुम्ही ज्यावेळी येता त्यावेळी तुमचे समोरचे पण दात खराब झालेत आणि मागचे सुद्धा खराब झाले, सगळेच दात खराब झाले. म्हणजे हे बिल्डिंग बांधल्यासारखं आहे. जसं आपण पहिला मजला चांगला बांधूया, दुसरा मजला चांगला बांधूया असं नाही करू शकत. फाउंडेशन हॅज टू बी स्ट्रॉंग. अगदी. तर त्याला हे नाहीये. मग आम्ही त्यांना तेच सांगतो. ह्या गोष्टी सगळ्या आम्ही कन्वे करतो. म्हणजे मी आता जे तुम्हाला सांगतोय हे अशाच मेथडनी त्यांना सुद्धा सांगितलं जातं की तुमच्या तोंडातली स्थिती काय आहे. पहिल्यांदा ते येतात तर आम्ही त्यांना आतले पिक्चर्स दाखवतो किंवा मायक्रोस्कोप मध्ये आम्ही त्यांना दाखवतो टीव्हीवर, त्यांच्या कंडिशन त्यांना दिसते, कुठले कुठले दात खराब आहेत, कुठले ह्याच्यातले वाचवता आले पाहिजेत, वाचवू शकतो कुठले हे आहेत. पहिलं ऑब्जेक्टिव्ह काय असायला पाहिजे की एक्झिस्टिंग जी कीड आहे तुमच्या तोंडामध्ये ती स्टॉप झाली पाहिजे, कारण कीड हा सतत ती वाळवीसारखी वाढणारी गोष्ट आहे, प्रोग्रेस होते. इट्स अ प्रोग्रेसिव्ह थिंग. आणि जर स्टार्ट मध्ये जर ती कीड काढली नाही तर तो दात खराब होणार. मग तो जर समजा फक्त एखादा दात फिलिंगनी, म्हणजे कीड लागलेला पोर्शन काढून तो खरडून काढून त्याच्यामध्ये भरून घेणं, दाताच्या प्रॉपर्टीज असणारे मटेरियल्स असतात आपल्याकडे, त्याच्यात तो भरून घेणं, ह्याला सिंपल फिलिंग म्हणतात. जर ह्यानी जर ह्या ट्रीटमेंटने होणारा दात असेल तर बरेचदा काय होतं की तो दात रूट कनालला जातो जर की वेळेत केला नाही तर. रूट कनालला गेलेला दात हा असंच सोडला, तो त्याचं रूट कनाल नाही करून घेतला, औषधं मेडिकल मधून घेऊन खाल्ली तर तो कधीतरी तुटतो आणि तो काढण्याची वेळ येते. तो काढल्यानंतर आता तुम्हाला तो बसवायचा ज्यावेळी आहे त्यावेळी मागचा किंवा पुढचा दात खराब करावा लागेल. बरोबर. किंवा तुम्ही इम्प्लांट करणार असला तरी सुद्धा तुम्हाला त्याचा एक्सपेन्स आहे. म्हणजे जो आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना की 1 स्टिच ऍट अ टाइम सेव्हज 9, म्हणजे एका वेळी जर 1 टाका घातला वेळेवर तर तो पुढचे 9 टाके वाचवतो, तसं आहे हे. त्यामुळे हे मला असं वाटतं की आम्ही त्या दृष्टीने, म्हणजे प्रत्येक जो पेशंट येतो त्यांना त्या दृष्टीने आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो की आता हे करणं गरजेचं आहे आणि हे थोड्या दिवसांनी तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे ते हा पूर्ण एक ट्रीटमेंट प्लॅन कॉम्प्रिहेन्सिव्ह त्यांना दिला जातो आणि मग ते ठरवतात की जे त्यांना करून घ्यायचं आहे ते. आणि कॉस्मेटिक चेंजेस बद्दल म्हणाल किंवा कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स बद्दल
तर ऑफकोर्स इट इज डिझायरेबल. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की दात आपले तार लावून म्हणजे ऑर्थोडॉन्टिकली म्हणतो त्याला आपण. त्याच्यावरच मी येणार होते हा. की दातांमध्ये जर फटी असेल हा. किंवा दिसताना ते चांगलं नाही दिसत आहे, हसताना तुमचे दात असे फटींमध्ये दिसत आहेत, हो, तर मग हो. त्याच्यासाठी तुम्ही ब्रेसेस घालता. मग इवन तो जर प्रॉब्लेम येत असेल तर त्याला कसं तुम्ही फेस करता, जर मुलांमध्ये ते असेल किंवा असेल तर. मुलींमध्ये असेल तर? जनरली कसं आहे की आपल्याला जर वाटतंय की लहान मुलांमध्ये फटी आहेत दातांच्या, म्हणजे खूप लहान मुलं असेल, 3 ते 4 वर्ष त्याचं वय असेल किंवा 5 वर्ष वय असेल, तर नॅचरल स्पेसिंग इज डिझायर्ड. म्हणजे त्या नॅचरल स्पेसिंग असायला पाहिजे त्यावेळी. कारण का, तुमच्या जबड्याची ग्रोथ जशी होत जाईल तसे नॅचरल दातांचा साईज हा मोठा असतो. ऍडल्ट दातांचा, नॅचरल ऍडल्ट जे दात असतात ते. त्यामुळे परमनंट, ज्याला आपण परमनंट टीथ म्हणतो, तर तो अकोमोडेट करण्यासाठी निसर्गानंच काय केलेलं असतं की स्पेसिंग ठेवलेलं असतं लहान मुलांच्या दातांमध्ये. त्यामुळे ते एवढं कन्सर्न नाहीये. पण ज्यावेळी सुरुवातीचे समोरचे दात येतात, ज्यावेळी परमनंट इन्सायझर्स त्याला म्हणतो आपण, ते साधारण 7 ते 8 वर्षी किंवा 8 ते 9 वर्षामध्ये परमनंट इन्सायझर्स येतात. त्यावेळी जर ते मागे पुढे व्हायला लागले दात, म्हणजे खूप अडचणीत बसलेत आणि क्राउडिंग, त्याला आम्ही क्राउडिंग म्हणतो, जर ते व्हायला लागलं क्राउडिंग त्यावेळी, तर मात्र तुम्ही डॉक्टरांना त्याच वेळी दाखवणं गरजेचं आहे. का, त्याच्यासाठी असं नाहीये की ह्याचे सगळे दुधाचे दात पडून येऊ देत मग आपण दाखवूया, परमनंट सगळे येऊ देत मग दाखवूया, नाही. कारण का, काही गोष्टी ज्या असतात ज्याच्यामध्ये जबड्याची ग्रोथ जर अफेक्टेड असेल, अर्थात ह्याचे स्पेशालिस्ट वेगळे आहेत, मी ह्याचा स्पेशालिस्ट नाहीये, पण बेसिक डेंटिस्ट्रीमध्ये जे शिकवलं जातं, म्हणजे मी जे सांगतोय हे पूर्णपणे वैज्ञानिक सत्यावर, फॅक्ट्सवर आधारित आहे. म्हणजे मी तुम्हाला जी इन्फॉर्मेशन देतोय ही सायंटिफिकली पूर्णपणे करेक्ट आहे. अँड आय हॅव बीन ट्रेन्ड फॉर दॅट इन माय BDS. तर आता मी जे सांगत होतो की का त्यांना लवकर करणं गरजेचं आहे, कारण कधी कधी जॉ डिस्क्रिपन्सीज असू शकतात. म्हणजे काय, जबड्याची ग्रोथ ही वेगवेगळी असू शकते. म्हणजे वरचा जबडा हा एका वेगाने वाढतोय, खालच्या जबड्याची ग्रोथ ही थोडीशी कमी आहे. तर त्यावेळी काही अप्लायन्स असतात, रिमुव्हेबल अप्लायन्सेस म्हणतात त्याला, किंवा मायोफंक्शनल अप्लायन्सेस असं त्याला म्हणतात, तर ते लावून त्या जबड्याची ग्रोथ आपल्याला एनहान्स करता येते. कारण ही मुलं वाढीची असतात, त्यांच्यामध्ये ग्रोथ स्पर्ट्स त्याला आपण म्हणतो. तर हे ग्रोथ स्पर्ट्स जर आपण मॅच केले तर त्याच्यामध्ये ती वाढ नॉर्मलाइज होऊ शकते. आणि म्हणून त्यांना असं परमनंट दात येण्या अगोदर कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आता परमनंट दात आल्यानंतर सुद्धा आपल्याला हे करेक्शन्स करता येतात. म्हणजे हे जे ऑप्शन्स आहेत ना, हे कसं आहे की हे व्यक्तीनुसार ते ठरतात. ते बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, म्हणून कन्सल्टिंग करणं गरजेचं आहे. म्हणून डॉक्टरांना जाऊन दाखवणं गरजेचं आहे. मला बरेच फोन येतात, डॉक्टर आमचे दात बसवायचे आहेत, किती खर्च येईल. बरेचदा म्हणजे आय एम कन्फ्युज की मी माझ्या घरी जर प्लंबरला पण बोलवलं ना आणि मी त्याला फोनवर जर विचारलं की ही चावी बदलायला किती खर्च येईल, अहो ते येऊन बघायला पाहिजे, मी इथनं बसून कसं सांगणार. अगदी तसंच आहे ना, तुम्ही डॉक्टरांकडे या, आधी चेकअप करा, मग ते सांगतील दात चेंज करायचंय की काय करायचंय, कॅव्हिटीज किती आहेत, हे सगळं तुम्ही स्टडी केल्यानंतर, एक्झामिन केल्यानंतरच तुम्ही त्यांना त्याच्याशिवाय ते सांगू शकत नाही. कारण बरेचदा आपण त्यांच्या तोंडामध्ये बघितलं, कारण तोंडामध्ये बघितल्यानंतर काय कंडिशन आहे, तुमच्या जबड्याची ग्रोथ नॉर्मल आहे का, दातांचे साईज त्या अकोमोडेट होऊ शकते का, ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. त्यामुळे फोनवर असे सल्ले दुर्दैवानं देऊ शकत नाही. अगदी अगदी. त्याच्यासाठी तुम्हाला एकदा क्लिनिकला येऊन भेट द्यावीच लागेल. आणि मग त्यानंतर काय, आमच्याच असं नव्हे, तुमच्या जवळच्या डेंटिस्टकडे तुम्ही जा. हे ह्याच्यासाठी नाही, हे सामाजिक प्रबोधनाचं काम आहे. अगदी सर. असं नाहीये की तुम्ही माझ्याकडेच या म्हणून मी सांग, असं नाहीये. तुम्ही तुमच्या जवळच्या डेंटिस्ट जे तुमच्या आहेत अवेलेबल, आमच्याकडे आलात तर मोस्ट वेलकम. पण तुम्ही तुमच्या जवळच्या डेंटिस्टना पण भेट द्या, आणि हे होऊ शकतं. दुसरी गोष्ट काय आहे की ज्यावेळी तारेची ट्रीटमेंट असते, आपण काही ट्रीटमेंट्स ह्या रॅपिडली होतात. म्हणजे तारेची ट्रीटमेंट न करता, त्याला लॅमिनेट्स म्हणतो आपण, ते डिटेलमध्ये आपण ते डिस्कस पण करू नेक्स्ट एपिसोड्स मध्ये. पण ती ट्रीटमेंट अवेलेबल असते. तारेची ट्रीटमेंट लावून सुद्धा ते आपल्याला करता येतं. काही वेळेला ह्याची काहीच करायची गरज नसते. म्हणजे कंपोजिट्स म्हणून ऑप्शन्स असतात त्याच्यामध्ये. म्हणजे तुमचा डिफेक्ट जो आहे ते स्पेसिंग आहे किंवा दात एकमेकांमध्ये व्यवस्थित येत आहेत की नाहीत, ह्या सगळ्यावर त्या गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे ते व्यक्ती परत्वे व्यक्ती परत्वे बदलत जातात. सोल्युशन बदलत जातात. पण अर्ली एज मध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या मुलाचे दात फार क्राऊडेड आहेत, किंवा एकदा तुम्ही डेंटिस्टना दाखवून घ्या, गरजेचं आहे. पूर्ण दात येईपर्यंत वाट पाहू नका. 12 किंवा 13 वर्षांपर्यंत, काही वेळेला आम्ही सांगतो की नाही, ह्याला 12 किंवा 13 वर्षानंतर केलं तरी चालेल, त्यावेळी आपण ते करू शकतो. तर तुम्हाला आणखीन काही प्रॉब्लेम्स असतील दातांसंबंधी, किंवा
तुमच्या हसण्यासंबंधी, तुमचं हास्य अजून चांगलं सुधारण्यासाठी तुमच्या दातांवर काही ट्रीटमेंट्स करायच्या आहेत, तर खाली स्क्रोलला दिलेल्या नंबरवर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि आजचं मार्गदर्शन सर आम्हाला खूप चांगलं लागलं. थँक्यू. त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार. Thank you so much. 24/7 या मराठी चॅनलकडून. थँक्यू सो मच. तुम्ही मला तुमच्या न्यूज 24/7 चॅनलवर बोलवलं आणि मला हे शेअर करण्याची लोकांबरोबर संधी दिली. आणि मला असं वाटतं की ह्याच्यातून आपण काय करतोय की ह्या डिस्कशन मधून आपण एक सामाजिक प्रबोधनाचं सुद्धा काम करतोय आणि जे गरजेचं आहे आता. बरोबर. तर ह्याच्यात मला खूप आनंद वाटला तुमच्या चॅनलवर येऊन आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. सुंदर स्वस्थ दात महत्वाचे आहेत आरोग्यदायी जीवनात. म्हणूनच दातांच्या संपूर्ण आरोग्यासाठी मकानदार डेंटल अँड इम्प्लांट क्लिनिक आता नव्या रूपात. फिक्स दात इम्प्लांट द्वारे बसवण्याचा 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव. पेशंट फ्रेंडली वातावरण. दातांच्या उपचारांची भीती असणाऱ्या पेशंटसाठी खास सुविधा. वारंवार फेल होणाऱ्या डेंटल ट्रीटमेंटसाठी स्पेशल उपचार. स्माइल डिझाईन सॉफ्टवेअर सुविधेसह कॉस्मेटिक डेंटिस्ट्री. अचूकतेसाठी सर्जिकल मायक्रोस्कोपद्वारे मायक्रो डेंटिस्ट्री. अत्याधुनिक रूट कॅनल सिस्टीम. दात नसलेल्या व्यक्तींना इम्प्लांट पद्धतीचा वापर करून एका दिवसात संपूर्ण दात बसवण्याची सोय. नवरदेव आणि नववधूसाठी स्पेशल डेंटल ट्रीटमेंट पॅकेज. डायबिटीजमुळे दात गेलेल्या पेशंटसाठी सुद्धा इम्प्लांट ट्रीटमेंटची सोय आता नव्या अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज. मकानदार मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर. स्टेशन रोड, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर.